श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना कांदा लागवड आहे, तर पावसाचं वातावरण पण खूप आहे. तर आता रोप उपटायला चाललेलो आहोत. टिफिन वगैरे घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आता आपण मळ्यात रोप उपटायलाच भेटूया. चला तर मग. तर आता नाही तर आम्ही गाडीवरतीच निघालो होतो. जे रोप आहे ते आणण्यासाठी. आता कुठं निघालो आहे आणि रोप कुठून आणणार आहोत ते मी सांगणार नाही. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की मी कुठून रोप आणायला गेले होते. तरी ना ट्रॅक्टर न्यायचा होता, पण असं वाटलं की रोप जास्त लागणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ना जो पाळणा असतो ना, ते पाळणाच नेला होता गाडीवरती. तर बसायला इतका प्रॉब्लेम येत होता, तर बसताच येत नव्हतं. शेवटी मी मांडी घालून जे आहे ते बसले तर होते आता त्या फायनली पाळण्यावरती. 9 म्हणजे 9 वाजता आपण इथं पोहोचलेलो आहोत. सकाळी 8 8:30ला निघालो होतो. तर आता 9 वाजता निघाल्यानंतर आता आपण आहे ना रोप उपटायला सुरुवात करूया. असं इकडं मोकळं रान असल्यामुळे जनावराला खायला टाकायची गरज नाही पडत. असं बांधले का तरी होऊन जातं. आता गाडीवरती जायला ना रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळं आता इथून आहे ना म्हटलं आपण पायीच जाऊया. कॅरेट पुढे गेलेले आहे. बघा आता हे कॅरेट घेते मी आणि इकडे चालते हा भुईमुग आहे. मस्त झालं. तरी ते ना आपल्याला एकच वाफा न्यायचा होता, म्हणजे 5 कॅरेट आणि 6वं कॅरेट नंतर न्यायचं होतं. तर घरचंही रोप आहे, पण एवढं लागण होईल की नाही एवढं शक्य होत नव्हतं. आणि इथं बघा तुम्ही रोप आपलं उपटून झालं होतं. जी पात आहे ती कट करायची काही झाली होती, काही राहिली होती. तर इथे आहे ना आपल्याला दुपारपर्यंत जे रोप आहे ते पोहोचवायचं होतं, कारण बाया ज्या आहेत त्या कांदे लावायला येणार होत्या. तर आहे ना आता कामाचं सीझन एवढं चालू आहे, तर बायकाच काय म्हणजे कांदे लावण्यासाठी बायाच भेटत नव्हत्या, जी टोळी आहे ती. तर शेवटी आमच्या त्या मळ्यातल्याच म्हणजेच जे आहे आमच्या शेजारचे नणंदबाई आहे किंवा जाऊबाई ते आहेत, तर त्यांनीच आम्हाला जे कांदे आहे ते लावून दिले. तर त्यांचं कसं असतं ना, पडजीने लावतात ते. तर आता पण आपले घरचे होते म्हणून त्यांनी उक्ते घेतले होते. तर काय 1.5 दिवसात लागण झाली होती. आणि 2 टोळे सांगितले, पण कसं आहे ना, आता सुट्टी 2 ते 3 दिवस होते आहोंना आणि तेवढ्या सुट्टीची याच्यात जर लागण झाली नाही, तर मग खूप जे आहे ते ना हॅरेसमेंट होती, कारण मुलींची शाळा पुन्हा त्यांना पण सुट्टी टाकावं लागते. तर म्हटलं 3 दिवसात लागण झाली तर बरं. तर मग शेवटी ना 3 दिवसात लागण झाली होती. तर आहोंना मी बोलत होते की ते मला बोलत होते की आता जेवताना तरी मला व्हिडिओमधून वाचव म्हणून, पण मी काही ऐकलं नाही. मी शेवटी जेवताना पण व्हिडिओ घेतला. आता रोप उपटून झालं होतं, पण आम्हाला भुका लागल्या होत्या. मी मस्त डबा नेला होता. तर शेतात जेवायचा आनंदच वेगळा असतो. आता मी जेवत होते, पण जेवता-जेवता मला इथं मोर दिसला. तरी मी जेवताना म्हटलं चला त्याचाही व्हिडिओ शूट करू. कसं जंगल आहे तिथं आणि जवळच जे वन्यप्राणी आहे ते असतात. तर इतका मोर आहे ना, म्हणजे जे शेतातलं काही पीक असेल ना, तिथं भुईमुग असेल तर खारुताई ठेवतच नाही. म्हणजे प्रत्येक पिकाला तिथं संरक्षण करावं लागतं. आता हा व्हिडिओ कुठला आहे जे कोणी पाहत असेल ते मला नक्की सांगतील. आणि मला माहिती आहे माझे नातेवाईक, भाऊ-बहीण सगळे जे जवळचे आसपासचे सगळेच व्हिडिओ बघतात. पण एवढंच आहे की कमेंट करत नाही. आणि माझ्या व्हिडिओद्वारे त्यांना अपडेट भेटत असते की माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे ते. पण एवढंच एक कोणी बोलून दाखवतो, कोणी बोलून दाखवत नाही. तर नक्कीच कमेंट करा की मी हा व्हिडिओ कुठून घेतलेला आहे ते. तर बघा इथं मोर आहे ना जवळच दिसत होता. आणि मस्त असे ना तो तिथं तार कंपाऊंड आहे त्याच्यावर वरती चढतो आणि तो जे आहे ते जंगलात जातो. तर बघा असेच मोर संध्याकाळच्या वेळेस खूप येत असतात. आणि इकडे ना जे रानडुक्कर आहेत ते म्हणजे भरपूर त्या प्राण्यांचा आहे ना या पिकाला संरक्षण करण्यासाठी खूप त्रास असतो त्यांना. आणि सरकार आहे ना याच्यावरती काहीच म्हणजे जे आहे ना सुविधा काढत नाही. त्यांना म्हणजे आपण त्या पिकाला लहान मुलावानी जपतो आणि जर हे वन्य प्राणी आपण म्हणत नाही की वन्य प्राणी पाहिजे, नाही पाहिजे. पण मग शेतकऱ्याचं एवढं जर नुकसान केलं ना, कारण त्यांच्याकडं कसं असतं ना, पाटाचं पाणी काही वगैरे नाही आहे. एक तर पाऊस आला, खूप जर आला तरी पीक येत नाही आणि कमी असला तरी पीक येत नाही. आणि जास्त म्हणजे आणि त्याच्यात या अशा वन्य प्राण्यांपासून संरक्षण करायचं म्हटलं तर खूपच म्हणजे त्यांची ना जी आहे ते अवस्था पाहण्यासारखीच तर नसते. कारण खूप आहे ना, म्हणजे जर कांदा लागवड झाली, हे झालं ना, तर हे आणि शेजारी जंगल असल्यामुळे ना, कोणते प्राणी येऊन काय नुकसान करतील सांगताच येत नाही. तर इथं फायनल रोप उपटायचं झालं होतं. आता थोडंसं कट करायचं राहिलं होतं. तर आहो म्हणलं तुम्ही कट करा, मी भरून ठेवते. तर फायनली ना, पटपट असं दोघांनी ना कॅरेट रपरप असे भरून ठेवले होते. तर इथं बघू शकता छान असं आहे ना, कट केल्यानंतर आहे ना रोप जास्तच बसतं. आणि तुम्हाला एक मी जुगाड शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवेल आणि इथं पण दाखवते की जी करवत असते ना, त्या करवतीच्या पानाने ना जे आहे ते रोप जर कट केला ना, तर म्हणजे जे सारखं आहे ना, म्हणजे आपण जर खुरप्यानी केलं तर मागं पुढं होतं, पण जर करवतीच्या पानाने केलं ना एकदम सारखं असं होतं. फक्त ते ना
नवीन पाहिजे म्हणजे जलद पाहिजे. जर का ते बोथट असलं तर मग नाही होत. तर इथे ना आता आम्ही दोघं पण मिळून आहे ना पटपट असं कॅरेट भरून घेत होतो. तरी आम्ही ना म्हणजे ते रोप आहे ना जास्त उपटायला जास्त उरकत होतं, कारण पटपट असं सांगळत होतं. तर त्याच्यामुळं कॅरेट भरायला काही वेळ लागला नाही. तर 5 कॅरेट म्हणजे 5 कॅरेट आम्ही लगेच तोडून सॉरी उपटले होते. आणि आहो ना हे कॅरेट सोडून पुन्हा मला घ्यायला येणार होते. मग मला पुन्हा 2 कॅरेट जे आहे ते रोपं उपटायचं होतं आणि 1 कॅरेट सोबत घेऊन जायचं होतं. तर बघा आता इथे ना सर्व असे पटपट भरून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल रोपं असं जुळल्यानंतर आहे ना कट करायला एकदम सोपं जातं. आता तुम्हाला मी करवतीच्या पानाने कसं कट करायचं आता मी करून बघत होते, पण ते ना माझ्याकडनं काही झालं नाही. तर अहो खुरप्याने करीत होते. मग मी ना थोडंसं कट करू लागले आणि मग आता थोडंच राहिलं होतं. अहो बोलले, की "तू बस झालं आता कट करायचं, आता आपण कॅरेट भरून घेऊया." तर असंच आमचं हळूवारीने काम चालू असतं. आणि एकदा कामाला बिलगलं ना तर म्हणजे जो आहे तो कंटाळा येतच नाही. आपण म्हणतो की ऊन लागतं, पण एकदा जर म्हणजे सवय झाली ना तर काही होत नाही. तर असं सीझनच्या वेळेस काम करायला आणि वातावरण पण इतकं भारी होतं ना, म्हणजे ऊन वगैरे काहीच नव्हतं. त्याच्यामुळं कामाला काहीच वाटत नव्हतं. तर बघा एवढे असे कॅरेट जे आहे ते उपटून झाले होते आणि आता ते गाडीवरती जो पाळणा आहे, तुम्ही विचार करा याच्यावरती मी कशी बसून आले असेल. तर मलाच माहिती आहे, कारण बसताच येत नव्हतं त्याच्यावरती आणि रस्ते पण खूप खराबच होता. तरी त्यानं आता एक-एक करून मी हे कॅरेट आहे ना जे आहे ते आम्ही दोघं ठेवून घेत होतो. आता कॅरेट ठेवल्यानंतर आहे ना मला भीती होती, की एवढे कॅरेट जातील की आहोंची पण पहिलीच वेळ होती जे एवढे कॅरेट आहे ते गाडीवरती न्यायची. आणि मला तर असं वाटत होतं गेले तर बरं, कारण रस्ता खूपच खराब होता आणि काही-काही शब्द माझ्याकडनं डबल येत असतील त्याबद्दल सॉरी. तर इथं आहे ना आता जे 5 कॅरेट आहेत तेवढेही ठेवून घेतले होते आणि तिथं काटे होते. मी पायात चप्पल घातलेली नव्हती त्याच्यामुळं काटे पण टोचत होते. पण आता कामात काटे काय आणि काय तर पटपट असं ठेवून घेतलं. तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला हसायलाच येईल. कारण एवढा बोजा होता आणि गाडी लोटायची म्हटल्यावरती माझ्याकडनं काही ती लोटल्या जात नव्हती आणि तिथं कोणी नव्हतं पण की जी गाडी आहे ती पुढं लोटण्यासाठी. तर बघा माझी कसरत. तर म्हणजे मला हसायला पण येत होतं की आता ही गाडी लोटायची कशी? पण शेवटी मी काय म्हणता ना कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हटलं लोकांना मोटिवेशनल देत बसतो आणि स्वतःच डिमोटिवेट व्हायचं नाही. तर मी प्रयत्न केला आणि शेवटी सक्सेस झाला. तर गाडी म्हणजे जी मोठी स्टँड होती ना ती पुढं ढकलायची होती. तर फायनली ना गाडी जी आहे ती पुढं ढकलली आणि आता चालू झाली. तर बघा आपण म्हणतो मला हे काम येत नाही, ते काम येत नाही. पण केल्याशिवाय कोणतंच काम म्हणजे आयुष्यात कोणतीच गोष्ट अशी नाही समजायची की ती मला येतच नाही. प्रयत्न केला तर येतेच. एकदा चुकेल, दोनदा चुकेल आणि जिथं तुम्हाला कोणी म्हणेल की तुला येणार नाही, तुला जमणार नाही आणि ती गोष्ट तर अवश्य करून बघा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पण ती चांगली गोष्ट वाईट म्हणत नाही. तर मला तर वाटत होतं की गाडी जाईल की नाही. माझ्या म्हणजे धगधग चालू होती जीवामध्ये. एवढा बोजा आहे, कसं जाईल काय? तर फायनली व्यवस्थित अशी ना म्हणजे जी कॅरेट आहे तर मी जाईल म्हणजे पार एंडपर्यंत जोपर्यंत दिसतं ना तोपर्यंत बघतच होते जातं का नाही, जातं का नाही. शेवटी जे आहे ते गेले आणि मग त्याच्यानंतर आहे ना रोप पण झालं होतं. आता अहो येईपर्यंत म्हटलं काय करायचं, तर 2-3 भुईमुगाची झाडं जी खारुताईने ना उकरून खाल्ले होते ना, ते मी घेऊन आले आणि तिथे एक आजी होते. तर आजीसोबत मी बोलत बसले. तर छान अशा आजींसोबत गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या कसं आहे ना, कधीतरी बाहेर गेल्यानंतर गप्पा होतातच. आता मी तुम्हाला सांगितलंय मी कुठला व्हिडिओ आहे ते सांगणार नाही. तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ते आजी पण कोण होत्या ते. तर चला आता फायनली निघालेलो आहो. आता एकच कॅरेट घेतलं होतं कारण सकाळी खूप हाल झाली होती. तर म्हटलं फायनली ना एकच कॅरेट घेऊन आता आम्ही निघालो होतो घरी. तरी 1:30-2 वाजले असतील. नाही 1:30-2 नाही 3 वाजेच्या आसपास आम्ही आलो असेल. आल्यानंतर आहे ना त्यांना चहा पण करायचा होता. चहा करायला घरी जायचं एवढा वेळ पण नव्हता आणि मळ्यात आमचं सर्व सामान असतं. फक्त एवढंच आहे की गॅस नाही आहे. तर बघा आणि बारीक-बारीक पाऊस पण चालू झाला होता. तर शेतकऱ्याचं खूपच अवघड असतं. असं वाटत होतं आता एवढं रोप उपटून आणलं, पाऊस जर आला तर काय करायचं? तर पण फायनली ना ज्या ताईन त्या आहेत त्यांनी ना पावसातच म्हणजे बऱ्यापैकी रान लावलं. तर इथे ना सासूबाईंनी चूल पेटवलेली होती. चहा ठेवलेला होता. फक्त त्यामध्ये ना साखर वगैरे टाकायची होती. आता दूध काय आज आणलंच नव्हतं कारण म्हणजे त्या नक्की किती वाजता येते हे माहीत नव्हतं. तर पण चहा कसं आहे ना आता त्यांना सवयच असते की म्हणजे दुपारनंतर चहा लागतो प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक म्हणजे मालकाची ती कोणतेही कांदे लावणार असू द्या, ते त्यांना चहा लागतोच. तर आता हे तर आपलेच घरचेच माणसं होते. तर मस्त असा चहा ठेवलेला होता. आता कोरा चहा द्यायचा होता. सगळ्यांना कोराच प्यायचा होता. तर म्हणजे कोरा चहा ठेवल्यानंतर ना इथे ना
पाऊसच बारीक बारीक चालू झाला होता. मला असं वाटलं आता चहा उकळेपर्यंत जर जास्त पाऊस आला तर ना ते घरी निघून जायचे. तर मी पटपट असा आहे ना चहा जो आहे तो उकळत ठेवला होता. चहा उकळला मस्त असं त्याच्यात थोडासा गवती चहा टाकला आणि इलायचीयुक्त जी चहा पावडर आहे ती टाकली होती, म्हणजे जेणेकरून आहे त्याचा कोरा चहा छान लागतो. तर इथं चूल काय पेटत नव्हती, तरी इथं मग आहे ना त्याला थोडंसं फुकून फुकून मस्त अशी चूल पेटवली. चहा रेडी झाला होता आणि आता मी चहा घेऊन आम्ही चाललो होतो. थर्मास होता पण थर्मासमध्ये एवढा चहा मावणार नव्हता. मग शेवटी दुधाची जी किटली होती ती दुधाच्या किटलीतच चहा जो आहे तो नेला आणि ला झाकण चल चालूच आहे. ती याच्यावर पिले देऊ काढे माठावरली माठावरली. वावरात आलेलो आहे. लागण चालू आहे. चहा घेऊन तुम्हाला दाखवते मी. बघा तिथं लागण चालू आहे. आता आपण चहा घेऊन जाऊ त्यांना. मी दूधच आणणार होती म्हणे कोरा लागतो. फायनली आमचे कांदे YouTube मध्ये दिसतील आता. देवा वहिनीची व्हिडिओ लय गाजेल बरं का. अक्का घ्यायच्या सचिन चहा घे भाऊ. एकमेकाला चहा देताना नाही पेताना नाही, बंद करून टाकतो. तर आता नाही सर्व आमच्या मळ्यातलेच होते, पण आहे ना त्यांना म्हणजे ते लाजत होते. तर मी काय म्हणते, आपण एवढं कष्ट करतोय आणि काय लाजायचं. लोक शेतीत कष्ट न करता व्हिडिओ करताय तर ते लाजती नाही. तुम्ही तर एवढं म्हणजे रक्ताचं पाणी करून एवढं कामं करताय आणि कशाला लाजायचं तेच मला कळत नाही. तर बघा इथं खूप ओलं होतं. चप्पल घातली होती पण ती काय म्हणजे सरकत होती. तिथून जागाच खूप खतरनाक होती तिथली. तर मग म्हटलं चल चप्पल हातात घेतली आणि तुम्ही बघू शकता इतका म्हणजे हा रस्ता आहे ना, म्हणजे इथे आहे ना मक्का होती ती तास कापून घेतलं आहे मक्काचं आणि चालायला डायरेक्ट पाय सरकायचे. तेव्हा रोप घेऊन कसं यायचं ते अवघडच होतं इकडं. आणि रोपाचं कॅरेट जर घेतलं ना तर पूर्ण पाय असं स्लिप व्हायचं तिथं. तर खूप म्हणजे हळूहळू हे जे आहे ते कॅरेट आणावं लागायचे. तर ते कॅरेट काकांनीच आणले होते. तर आता चहा देऊन आलेले आहे. आता रोप उपटायला सुरुवात करायची आहे. आणि कसं आहे काही ना व्हिडिओमध्ये यायला आवडतं, काही ना नाही आवडत. त्याच्यामुळे मी काही जास्त व्हिडिओमध्ये सर्वांना घेतलेलं नाही आहे. तर कसं त्यांचं मत नसलं आम्हाला व्हिडिओमध्ये यायचं नाही आणि आपण घ्यायचं ते पण योग्य वाटत नाही. तर चला आता आहे ना रोप उपटायला सुरुवात करायची आपल्याला, कारण पाऊस चालू होता, पाऊस उघडलेला आहे आता आणि रोप पण पुरलं पाहिजे. तर चला आता रोप उपटायला सुरुवात करूया. आता रोप पुरेल का नाही याचाच भरोसा नाही आहे. तर आम्हाला रोप आणेपर्यंत इथं आहे ना सासूबाईंनी त्यांनी आणि म्हणजे दोघं मिळून त्यांनी इथं रोप उपटून ठेवलं होतं 1.5 ते 2 वाफा. पण ते रोप काय एवढं आमचं सांभाळतच नव्हतं, म्हणजे 1-1.5 कॅरेट एका वाफ्यामध्ये निघत होतं. तर आता ते रोप पुरून आलो पण त्या 10 जण असल्यामुळे एवढं रोप पुरतं का नाही असं चाललं होतं. तर मग फायनली रोप उपटलं, 2-3 कॅरेट झाले होते आणि पाऊस यायला लागला होता. तर मग थोडंसं रोप जे आहे ते हाताला असं चिपकत होतं. तर मग आहे ना रोप उपटायला स्टॉप करून टाकलं. आणि बघा इथं मी काकड्या लावल्या होत्या, तर जसं लावल्या नाही मी बघायलाच गेले नाही. आणि कोणाला एवढं म्हणजे ते काकड्याकडे जायचं वेळच नव्हता. तर बघा इतक्या काकड्या आलेल्या होत्या ना, म्हणजे 1-1.5 किलोच्या आसपास इथं काकड्या निघल्या होत्या.
आणि या गावरान आहे काकड्या, तर याला कुठल्याही प्रकारचं औषध वगैरे मारलेलं नाही आहे. तर म्हटलं आता दिसलंच आहे तर आता रोप काय लागणार नव्हतं, कारण बारीक बारीक पाऊस चालू झाला होता. तर एवढ्या अशा मी काकड्या तोडल्या होत्या आणि मस्त अशा ज्या काकड्या मला आहे ना काकडी म्हणजे छान आवडती त्या दुसऱ्या काकडीपेक्षा ही गावरान काकडी जी आहे ती. तर अशा पद्धतीने आपल्या घरच्या शेतातला जो भाजीपाला आहे किंवा काहीही असेल ना, तर तोडण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. तर बघा खूप असं आहे ना, जे काकड्या आहेत त्या भारी आल्या होत्या. त्या कुळद्यामध्येच गेल्या आहेत, त्याच्यामुळे कुळीत काही जास्त काही येणार नाही मला तर वाटतं. तर चला आजचा कांदा लागवडीचा पहिला दिवस अशा पद्धतीने गेलेला आहे. तर संध्याकाळचा व्हिडिओ काही मी शेअर करू शकणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.